तुझं आणि रोहनचं लग्न मोडायचे आरोप केले तिने मम्मावर. व्हॉट? पण हे कसं? एक मिनिट, हाऊ इज दॅट पॉसिबल? त्यांनीच तर डिवोर्स नोटीस पाठवायला सांगितली होती ना. त्यांच्यामुळेच तर सगळे झालंय, त्यांनीच केलंय सगळं. मग मॉमवरती आरोप कसे? त्यांचं म्हणणं आहे की मम्माने सांगितलंय त्यांना हे सगळं करायला. आणि एवढंच नाही अधीरा, तर तुझ्याही खूप तक्रारी केल्यात त्यांनी. त्यांच्या ना डोक्यात खरंच काहीतरी बिघाड आहे. अर्पिता, सिरियसली पण ते आता मलाही आता असं वाटायला लागलंय ना, शी इज नॉट नॉर्मल. अजिबात नॉर्मल नाही. हे काय वागणं झालं? रोज काहीतरी नवीन असतं त्यांचं. आणि आता मम्माला टार्गेट करतायत. व्हॉट इज रॉंग विथ हर? अधीरा, काम डाऊन. मी काय सांगितलं, तू आधी तुझं डोकं शांत ठेव. कसं होणार आहे माझ्या मुलीचं? देवा, तूच काहीतरी आता चमत्कार दाखव बाबा. माझ्यासारख्या बाईवर असले आरोप कधीच कोणी करेल असं वाटलं नव्हतं देवा. मी कोणाचं कधी काही चुकूनही वाईट नाही केलंय. काय काय ऐकावं लागतंय स्वतःबद्दल. तेव्हा सोडू हो बाबा, मला घेऊन जा मला. काय सांगायचं आता? आई, तू राजवाडेंना त्या काकूंबद्दल सगळं खरं सांगितलं जाऊन? मग काय, खरं सांगायला घाबरत नाही मी. अगं पण का? अरे, माझ्यावर आरोप होत होते आनंदी. मी का सहन करायचं तू मला सांग. मी त्यांना तो व्हिडिओ पण दाखवून दिला. तो न्यू इयरचा व्हिडिओ होता ना, तो सगळा दाखवला तो जावई बापूंना. म्हटलं बघा बघा, याच्यामध्ये अधीराची आई अधीराचं लग्न मोडण्यासाठी मला पैसे देते, स्पष्ट दिसतंय. आई, तुला कळतंय का तू काय केलंयस? मुळात तू हे का केलंस? थांब, एवढं सगळं दाखवून काही उपयोग नाही झाला, अजिबात नाही. एवढा सगळा पुरावा दाखवल्यानंतर पण ती बाई, तुमची मल्लिका, माझ्यावरच आरोप करतेय. म्हणते कशी माहिती का? म्हणे ही बाई चांगली नाही. म्हणजे कोण? मी चांगली नाही म्हणे. मी त्यांना धमकी देते, 20 त्यांच्याकडे पैसे मागते, 20 त्यांच्याकडे ते घर मागते. आणि मीच म्हणते मला जर पैसे मिळाले नाहीत ना, तर तुमच्या अधीराला मी त्रास देईन. अशा धमक्या देते म्हणे. मी धमक्या असं करते? मी करते? मी पण मग आवाज उठवला. मी पण बोलली त्यांना, नाही मी असं काही करत नाहीये. हीच बाई त्या सगळ्याच्या मुळाशी आहे. मी पण बोलले, सोडणार आहे का त्यांना? पण एवढं सगळं बोलल्यानंतर पण तुझा नवरा जावई बापू मलाच उलट बोलले. आई, तुला कळतंय का तू काय केलंयस? मुळात तू तिथे का गेलीस? मला विचारल्याशिवाय तू त्यांना का जाऊन भेटलीस? तूच मला बोलली होतीस ना स्वानंदी, सगळं खरं खरं सांगायचं म्हणून जावई बापूंना, त्यांच्यासमोर सगळं कबूल करायचं म्हणून. अरे तुला कळत कसं नाही? मला सगळे बोल. एक मिनिट थांब, मुळात ते असं नाहीये. अरे मग कसं आहे? हे बघ स्वानंदी, तू मला बोलली होती सगळं खरं खरं बोलायचं. मी खरं खरं बोलले, सगळं बोलले खरं खरं. काय चुकलं मग माझं त्यात? मी जावई बापूंनी एवढं सगळं खरं खरं सांगितलं, नको नको ते बोलले, ते मलाच बडबडायला लागले. तू तिथे राहतेस ना म्हणून तुझ्यासाठी मी सगळा अपमान सहन केला. गप्प बस. तू तिच्यासाठी काही केलेलं नाहीयेस. अगं तुझ्या मूर्खपणामुळे तुझा अपमान झाला असेल. तुझं अक्कल नसलेलं डोकं चालवायला गेलीसच का मी म्हणतो. मुळात माझ्या सासरच्या गोष्टी आहेत ना त्या. मी बघितल्या असत्या ना, आपलं ठरलं होतं, सगळं बोलणं झालं होतं की मी हँडल करेन. मला विश्वासातही न घेता तू तुझं परस्पर करून आलीस काहीतरी. आई, हे चुकीचं कागली आहे तू खूप. मी तुझ्यासाठी म्हणून हे सगळं केलं. मी तिला दोष द्यायचा नाही, बजावून ठेवतो मी तुला. प्रॉब्लेम तुझ्यामध्ये आहे. अगं जावई बापूंनी काय विश्वास ठेवायचा तुझ्यावर? तुझ्यावर कुणीही विश्वास ठेवू शकत नाही, कारण तू असंख्य वेळा त्यांच्यासमोर खोटं बोललीस. खोटारडी बाई आहेस तू, खोटारडी. अगं ते सोड आता. आणि अधीराचं काय ते मला सांग. इतकं सगळं घडून गेल्यानंतर सुद्धा ती मुलगी स्वतःहून आपल्या घरी आली होती ना. मग कशी वागलीस तू तिच्याशी? अगं सुनेला आपण घरची लक्ष्मी मानतो आणि तू तिला घर सोडून जायला प्रवृत्त केलंस. लाज कशी वाटत नाही तुला? काढा तुम्ही सगळ्यांनी ना माझ्यावरच राग काढा. अरे काय चाललंय?
किती करते मी तुमच्या सगळ्यांसाठी, पण नाही, तुम्ही लोकांनी ठरवूनच ठेवलेले की मी तुमची दुश्मन आहे का? आई आहे ना मी तुमची, सगळं ठरवून मोकळे झालात. हे पण ठरवले ना की मी तुमची आई नाहीये, मी तुमची शत्रू आहे, शत्रू आहे ना. असंच वागताय ना तुम्ही लोक माझ्या बरोबर. इतकं सगळं तुमच्यासाठी केलं, आपल्या कुटुंबासाठी केलं, मला मिळालं काय बदल्यामध्ये? सगळ्यांचा राग, सगळ्यांची बोलणी, नुसतं मनस्ताप. तुला म्हंटल ना नंदू, अगं हिच्याशी बोलणं म्हणजे पालत्या घड्यावर पाणी आहे. आता उतरत्या वयामध्ये मला या बाई बरोबर राहण्यापेक्षा मी वेगळा झालेलं बरं. बंद कर ग, बंद कर तुझी नाटकं. बाबा आपण बाहेर जाऊया, चला आपण जरा नाही गाई, तुझ्याशी बोलून ना खरंच काही उपयोग नाही. बॅक कर. अरे किती तो आता ताईपणा. हा तुला सांगतो नंदू, मला ना कधी कधी असं वाटतं की ही बाई मुद्दाम आपल्याला त्रास देण्यासाठी हे सगळं करते. आता समजून घ्या, कृपा करून असं म्हणू नकोस. अगं काय समजून घ्यायचं ग? हा आपल्या समजून घेण्याला काही मर्यादा आहेत की नाही? अगं एवढ्या वेळा त्या बाईला समजावून सांगितलं पण तिला कळतच नाही, मुद्दाम करते असं वाटतं. आता मात्र बस झाला नंदू, बस. संयम संपला माझा. आता मला या बाई बरोबर संसार करायचाच नाहीये. अगं आता जे काही माझं आयुष्य शिल्लक आहे ना, ते मला शांतपणे निवांतपणे घालवायचंय ग. तुम्ही आधी इथे बसा बरं. तुमच्या तब्येतीची काळजी वाटते आणि मुळात ना हे असं कुटुंब वगैरे तोडायच्या गोष्टी नका करू, कारण मला धडकी भरते बाबा त्या गोष्टींनी. आई हे बघ, आय डोंट नो, पण मला सुद्धा बाबांचंच बरोबर वाटतंय. अरे थांब ना जरा. आपण तोडायच्या गोष्टी नाही करायच्या, आपल्याला गोष्टी जोडायच्यात. आपण नाती जोडणारी माणसं आहोत रोहन, आणि मला असं वाटतंय की आई कदाचित ती असं ठरवून मुद्दाम नाही करत आहे बाबा. आता हो स्वभाव आहे तिचा, पण तो कधीतरी बदलेल एवढीच आशा करू शकतो. आणि ऐका ना, तुम्हाला दोघांना ना माझी शपथ आहे, प्लीज तिला आत्ता काही बोलू नका, कारण माझ्या डोक्याला खूप ताप आहे आत्ता. मला आणखी टेन्शन्स नका देऊ. नंदू ए बाळा, हे बघ, आम्हाला ना तुला अजिबात स्ट्रेस द्यायचा नाही. हे बघ माझा आई, तू शांतपणे घरी जा, इथलं आम्ही सगळं बघतो. हो नाही, मी खरंच जाते आता. तिथे काय वाढवून ठेवलंय माझ्यासाठी बघते. एक काम करू का, मी पण येऊ का तुझ्या बरोबर? नको, तू ह्यांना सांभाळ आणि नीट घरी घेऊन जा, त्यांना शांत ठेव. हो मी करतो. मला आता इथलं टेन्शन नका देऊ. सावकाश जा ग. हो चला शांत व्हा, चला. काय ती बाई. बाबा ऐका ना,